हाय फ्रेंड्स, मी प्रियंका स्वागत करते तुमचं स्पेशल रेसिपीमध्ये। आज आपण आपल्या रेसिपीमध्ये मुरमुऱ्याचे लाडू कसे बनवायचे ती रेसिपी पाहणार आहोत। ही रेसिपी जर आवडेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला बिलकुल विसरू नका। चला तर मग आपण आपल्या रेसिपीला स्टार्ट करूयात। त्यासाठी अर्धा किलो मुरमुरे स्वच्छ करून घेतलेले आहेत आणि हे मुरमुरे छान कुरकुरीत सुद्धा आहेत। जर मुरमुरे नरम असतील तर थोडं रोस्ट करून घ्यावं, म्हणजे लाडू छान कुरकुरीत होतात। गॅसवरती एक भांडं ठेवलं गरम होण्यासाठी, त्यामध्ये थोडं पाणी घालावं, म्हणजे गूळ तळाशी लागत नाही आणि पाण्यामुळे गुळाला पटकन चिक्की येत असते आणि लाडू छान पद्धतीने वडल्या जातात। त्यामुळे पाणी हा घालावंच। आणि ते अर्धा किलो गूळ घेतलेला आहे, याला बारीक कट करून घेतलं। अर्धा किलो मुरमुऱ्यांसाठी अर्धा किलो गूळ एकदम परफेक्ट आहे। या स्टेजवर गॅसची फ्लेम मी हाय ठेवलेली आहे। हाय फ्लेमवरती छान मेल्ट होत असतो पटकन गूळ, जास्त वेळ सुद्धा लागत नाही आणि पाण्यामुळे ते खाली चिकटत सुद्धा नाही, म्हणजे करपत नाही गूळ। यामध्येच मी 1 चमचा तूप वापरणार आहे। खूप छान फ्लेवर येतो तुपामुळे लाडूला। मार्केटमध्ये 2 प्रकारचे गूळ अवेलेबल असतात, एक लाडूचं गूळ आणि एक नॉर्मल गूळ। तर लाडू बनविण्यासाठी फक्त लाडूचंच गूळ आणावं, नाहीतर लाडू वडल्या जात नाहीत। आपले लाडू आणखी हेल्दी होण्यासाठी मी इथे भाजून त्यावरील छिलके काढून घेतलेले शेंगदाणे घेतले, तीळ घेतलेले आहेत पांढरे 2 चमचे, सुक्या नारळाचे काप घेतले आणि बदामाचे काप घेतले। तुम्ही ते मनुका सुद्धा वापरू शकता। हे सर्व ड्रायफ्रुट्स वापरणं इथे ऑप्शनल आहे, नाही वापरलं तरीही चालेल, पण वापरलं तर आणखी हेल्दी होतात लाडू। तर हाय फ्लेमवरतीच पाहू शकता अशा पद्धतीने प्रोसेस सुरू आहे, म्हणजेच गूळ मेल्ट व्हायला लागलेला आहे, छान पद्धतीने मेल्ट झालं आणि पाक यायला सुद्धा सुरुवात झालेली आहे। काहीच वेळ लागत नाही, 15 मिनिटात पूर्ण लाडू तयार होतात, जास्त वेळ सुद्धा लागत नाही आणि हेल्दी लाडू आहेत। थंडीच्या दिवसामध्ये नक्की ही रेसिपी ट्राय करा, खूप आवडेल। तर पाहू शकता छान फेस आलेला आहे, पाक यायला सुरुवात झालेली आहे। या स्टेजवरती गॅसची फ्लेम थोडी मीडियम करून घ्यायची आणि छान पाक येऊ द्यायचं। सतत ढवळत राहायचं आहे, जेणेकरून ते खाली लागणार नाही आणि करपणार नाही। भयंकर थंडीमध्ये सुद्धा तुम्ही ही रेसिपी जर या पद्धतीने तयार केली तर अजिबात लाडू तुटणार नाही किंवा बिघडणार नाही। खूप छान हेल्दी लाडू तयार होतील, छान वडल्या जातील। ही प्रोसेस तुम्ही नक्की फॉलो करा, खूप आवडेल आणि पटकन लाडू तयार होतील। पाकाचा कलर चेंज झालेला आहे थोडंसं, तर समजायचं की थोडं पाक तयार झालं। आपण बोटाच्या साहाय्याने चेक करूयात। बोटावरती अशा पद्धतीने घ्यायचं, एक तार दिसत असेल तर पाक रेडी झालेला आहे। आणखी एक चेक करण्याची पद्धत आहे, तर वाटीमध्ये पाणी घ्यायचं, त्यामध्ये थोडं पाक टाकायचं। पाकाची अशा पद्धतीने घट्टसर गोळी तयार होत असेल तर समजायचं की एकदम परफेक्ट पाक तयार झालेला आहे। यामध्ये 1 चमचा भरून वेलची फ्लेवर टाकायचं, खूप छान लाडूची टेस्ट येते। आणि यामध्ये आपण जे ड्रायफ्रुट्स तयार केले होते ते टाकायचे, सर्व एकजीव करायचं आणि हळूहळू ते मुरमुरे घालायचे यामध्ये आणि एकजीव करत जायचं। सर्व मुरमुऱ्यांना एकसारखं असं पाक लागेल अशा पद्धतीने एकजीव करून घ्यायचं। आपण इथे अर्धा किलो मुरमुऱ्यांसाठी अर्धा किलो गूळ घेतलेलं होतं। सर्व व्यवस्थित असं एकजीव झालेलं आहे, पाहू शकता। छान मुरमुरे थोडे गरम होईपर्यंत यांना एकजीव करत राहायचं आहे। सर्व मुरमुरे छान गरम झालेत की हा भांडा खाली उतरवून मग लाडू वळायचं। तर हाताला थोडं पाणी लावून घ्यायचं, म्हणजे हाताला पाक चिकटणार नाही आणि मुरमुरे चिकटणार नाही, अशा पद्धतीने लाडू प्रेस करून वळायचे। लाडू वळण्यासाठी आणखीन घरामध्ये जर लोक असेल तर त्यांना सुद्धा बोलवू शकता, म्हणजे पटापट लाडू वळल्या जातात, काहीच वेळ लागत नाही। हाताला थोडं पाणी लावायचं आणि पटापट लाडू वळून घ्यायचे। छोट्या मोठ्या मीडियम कोणत्याही आकारामध्ये लाडू वळून घेऊ शकता। लाडू वळत असताना जर पाक थंड झालं तर लाडू वळला जात नाही, तर थोडं अशा पद्धतीने गरम करायचं। मी थोडं गरम केलं आणि भांड्यापासून पण ते लगेच वेगळं होतं, चिकटून बसत नाही भांड्याला। पाक गरम केल्यानंतर छान लाडू वळले जातात आणखी पहिल्याप्रमाणेच।
तर अर्धा किलो मुरमुऱ्यांपासून मी ते 35 ते 37 लाडू तयार केलेले आहेत। अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता, छोट्या मोठ्या मीडियम आकारामध्ये, आणि खूप हेल्दीसुद्धा झालेले आहेत आपले लाडू। ही पद्धत वापरून जर तुम्ही अशा पद्धतीने लाडू तयार केले तर अजिबात बिघडणार नाही, छान कुरकुरीत लाडू तयार होतील। आणि तुम्हाला ही लाडूची रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका। पुन्हा भेटूयात अशाच प्रकारच्या नवीन आणि हेल्दी रेसिपीसह। वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद।